काय सांगतो ओढ ग. अरे काय तुला माधवच्यात मागायचं धरणं सांगतो का मुळ्यात दुखतोय गुडग सांगतोय की अरे मग तू एवढं लागला अरे बोलकेन केम झालं बस गाडी हे बघ तुला काय ना किरण्या माझ्याकडे येणार लय भारी झाले मोबाईल कुठं आणलं आमच्या मिळवणी लागा कुवेत वरनं मागवले अहो दुखलं ना डोकं जरा सावकाश उठा की बिंद आलेल की आता माझा संयम सुटला बरं का आता ह्याच्याकडून अहो ते धरा केव काय करत ऐक केव धरा केव अरे ही माझं डोकं ही माझं गाल ही माझी छाती ही माझं पोट आणि ही माझं ही आता जर तू काय बोलला तर तुझं दोन्ही पाय गुडघ्या खाल्लं काढील तुला का चांगला रस्त्याने चालला होता भ्या बोलून घेतला का ये रे बाईला काय काय लावलाय तुम्ही काय काला लावलाय म्हणजे आणि दार सोडायचे राव त्यांना न्यायचे आपल्याला तिकडे आज भविष्य बघाय चला तुम्ही तो डोळ्याला पाहिला हाकला घेतलं भविष्यवाले दारू सोडाय आपल्याला उपाय हो चला बाबा तुम्हाला भविष्यच बघा येतं का अजून काय येतं हो आम्हाला सगळंच काय येतं किंवा जिथं कमी तिथं आम्ही जादू टोना भूत पिशाच करणी मोहनी लग्न होणं बोलणं होणं घरात शांती बाहेर शेवंती अहो ते दात करूच खुजली तुम्हाला लईच वाटते की बदली तुमच्या अंगात त्याचा पण उपचार आहे की आमच्याकडे महाराज अक्षरशः आण्याची दारू सोडायसाठी काय काय नाही म्हणून केलं आगारा दुपारा कांदा द्वारा डॉक्टर सगळं करून बसलो आम्ही पण आण्याला काय गुन्हे आहे ना अहो भविष्याला एकदा तरी एका भावाने ह्याला मिरच्याची थोडी दिली होती दिली रे मला मग काय भविष्याला म्हणला नव्हता होय. बरं दारू प्याला तर तुला मिरच्याची थोडी दिली काय तिनेच म्हणला होता का लगेच दिली काय बोलतोय ना ही शंकरराव भविष्याला तुम्ही करता ट्राय एकदा ह्याला मिरच्याची थोडी द्या तुम्ही अहो एका झटक्यात त्याचा फरक पडेल त्याला. अयो दारू पिलेल्या माणसाला नसतं की चालत हो मिरचीची तुरी मग त्याला खुदिली असतं ना त्याच्यावरती रामबाण उपाय असतं तर मला लय खुदिली नको तिथं एक काम करा 1 किलो तरी मिरच्या आणा आणि तुम्हाला तुमच्यावर तर करतो प्रयोग 1 तासभर होईल बदबद म्हणजे कसं गारगारे भविष्य सांगा की गड्याचा चेहरा खूपच भोळा वर्ण चेहरा आहे बघा आपलं भविष्य सांगा आतलं पॅन्टीच्यात काही नाही घातलं चेहरा असतो भोळा भाळा घरी लोण्याचा गोळा परी शेजारीच्या बेसनावरी डोळा एक दिनी घुसुनी घरात पेस खाऊ लागला पट्ट शेजाऱ्याने पाहिले पिंजऱ्यात घुसला या नवीन पोपट्ट शेजारी बरा गले बट्ट दारूने दे दोपट्ट डोकं फुट्ट हात तुटत पाय तुटत 4 महिने आडविट करे की घट्ट एकदम करेक्ट महाराज आण्याचं काहीतरी भविष्य सांगा की नको महाराज नको काय गरज नाही तू नाही म्हटलं म्हणून काय राहतंय बाई कपाळा बघून सांगतात सांगावं आता कपाळ झाकले की एक डोकं उडकच असं की ना पोपट आण्याचा बी गुड घेते काय रे पप्प्या कोण हानीला माझ्याकडे बोलतीस वैर सांगा अहो दुसरं उघडे की आता 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 तर पुस्तकाचं उघडं की हो बघ अरे महाराज कशाचं बी सांगते कशाचं बी सकाळी 4 दुपारी 4 दिवसभर 90 होतात आठो रात्री सुटेना चड्डीची गाठ तसाच सुटतो पाठ पार उंबऱ्यापर्यंत थेट पायजॅम्या तोंड पाठी मागून ओघळत येतो बाबा बस नको सांगू नका बाबा माझ्या आयुष्याची दुर्दशा नका मांडू 4 चौघामध्ये महाराज ही रोज नाही होत आता कधी कधी अरे बाबा महाराज नका नका तू कसं काय इकडे पप्प्या भेटला रस्त्यात मला म्हणलं महाराज आल्यात भविष्य सांगायला म्हणलं बघूयात करते का वगैरे काय सांगतील महाराज बरोबर तुझीच कमी होती बरं आला तू लगा 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 महाराज अहो आता ह्याचं काय हो भविष्य बघायचं काय राहिलंय ह्याच्यात आणि हे म्हणतंय लगीन करायचं अहो त्या पोरी पायी सुट्टन बुटन कपडे टोपीन फार पिकलं म्हणून दिसू नाही म्हणून घालते टोपी आता काय बघता ह्याचं बघा आता काय तुमच्या ज्याने होत असेल तर बघा
एकर गेला का कपड्यातून बुटात सुटात. आता पुरीला सांगा एकर सुद्धा राहिला नाही. तुमच्या ज्याने काय होत असलं तर बघा. त्यांचं पैसे सांगायचं का? सांगा सांगा त्यांचंच राहिले अख्ख्या गावात आता. लग्न यांचं घोड दौडत चाललंय थोडं थोडं पुढं. हातात हार येऊन वेशीवर. माती मंडवळ्या हातात हार आता माझं लग्न होणार. आमदार नको चेकळू सांगा मरते. मांडवातून नवरी झाली किंवा फरार. ऐक मरते. मांडवातून नवरी झाली किंवा फरार. पलंगावर दुसराच भांडर. बरोबर बरोबर. मला काय कळलं हे दोघं. अरे पोपट्या ती सांगते तर बरोबर आहे की. हो मागच्या वेळेस असंच झालं महाराज. काय सांगायचं त्याचं लग्न जमलं सगळं ठरलं. पोरगी गरीब घरची म्हटलं बाबा झालं एकच तरी देव जुळवून जुळावलं बिळावलं तारीख काढली आणि ह्यांनी सगळं सामान बिमान घेतलं किती घेते ती पलंगण कपाटन भांडीन कुंडीन साचं लग्न आणि अडीचला तर पोरगी सगळं घेऊन आलं माझ्या डोक्यात, आलं माझ्या डोक्यात. मग नवरी दुसऱ्याच्या पलंगावर आणि कर्जाचा हप्ता ह्याच्या अंगावर. आता कसं मानलं. दिवस येतील. अरे कवा यायचा आता बारकू पांढरा झाला. येणार येणार येणार. माझं होणार लग्न. हा होणार होणार. अरे नशीबच गांडू त्याला काय करेल पांडू. अरे ह्या यशवंतरावचा आदर्श घ्या. ह्या हाताने त्यांनी स्वतःचे नशीब लिहिले आणि ह्या मनगटाच्या जीवावरती प्रत्येक अपयशावरती मात केली. त्याच्या छातीत हिंमत तेच करेल खरी गंमत. म्हणूनच म्हणतात ना की नाव यशवंतराव म्हणूनच हाताळतोय सारं गाव. अय्यो नाव मोठं लक्षण खोट. आता तुले खोट गळ्यातलं बी खोट. 4 वेळा चोरांचं खाल्ल्यात रट्ट तरी खोट सोन्या घालण्याचा करता मोठा हट्ट. अवे यशवंतराव हात बरे डबली आणि तिथवर असतं की तुमचं खोट्ट. एकदम करेक्ट. काय म्हणतो बाबट मग तुम्ही म्हणताय ना एकदम बरोबर. नाव तुम्ही जी म्हणलं ना एकदम असं जुळतंयच ती. कधीही बघा सारखं ह्यांचंच गोडं मोर ह्यांचंच गोडं मोर. आपण म्हणलं ना इकडून सूर्य उगा नाही यशवंतराव म्हणला तिकडून तिकडूनच. हे असलं ह्यांचं काम. मध्ये ते काय कुत्रं आणलं हा. तिथं असलं मोरखोडं फार असं असं झालेलं. ते कुत्रं आणलं नाव काय ठेवलं माहिती का महाराज टायगर. आणि त्याला मास नाही मुठभर पण नाव टायगर. हा असं कुत्रे किंवा मांजर जरी ते पुढे आलं ना तरी लांब जायचं. एकदा तर काय झालं माहिती का यशवंतरावच्या वाड्यात चोर घुसलं तरी ती शिपूटच आला होता लोक. आणि आता तर एक नवीनच गंमत केली. हाय. काळ मांजरच आणलंय. बोका होय तो. बोका देव यांचा आहे काळा. अरे मग ती बोका हायच वाजत असला गळ्यात भांडी बरी मोठी घंटी त्याच्या. हा, बोका. आणि नाव काय ठेवलंय माहिती का बगीरा. हा. त्याला दुसरं काही असं उंदीर बिंदीर दिसलं ना त्याला बघून पळतोय बगीरा. असला ह्यांचा बगीरा. आणि अक्षरशः माझं मांजर सुद्धा गावामध्ये लोकांची समाजसेवा करते समाजसेवा. आता कसली समस्या वा. अरे अक्षरशः कुणाचं पोरग जर रडत असेल हा. आणि त्या पोराच्या आईने जर सांगितलं ना पोराला हा. गबस यशवंतरावचा बोका येईल हा. पोरग झटक्याच गप बसतो. जेवत नसल हा. भेदा काढली यशवंतरावचा बोका येईल काला काला पोरग दीड भाकरी खाते एवढी एवढीचा पोरग. तुमचं बरोबर आहे. ह्यालाच म्हणतात बड्या बड्या बाप्पा आणि डोंगान खायला. मी चापती ना. आणि अहो आता ही म्हणल्यामुळे मला आठवलं बरं का काय सांगायचं तुम्हाला. आता नवीन नवीन तर ती जरा गंमतच करायला लागली. सगळ्या गावात म्हणजे कॉमेडीच करतोय ती एंटरटेनमेंट म्हणतात ना तसलं. त्यांचा बोका हा. comedy करत आहे. ते कसं काय हो? म्हणजे काय हसवतोय काय लोकांना. हसवतोयच की आम्ही तर एवढं हसतो आता काय सांगायचं तुम्हाला. यशवंतरावचा बोका आहे तू करणारच. अहो करणार काय करतच होता. अख्खं घर आमचं हसलं म्हणे. यो त्या बोक्याला बघून घर असलं हा. कसं काय ते कॉमेडी बोका होय? यशवंतरावचा बोका आहे तो. हा मग काय काय हे? गाणं गात की नाचत. काय बी करतो तुम्ही नका सांगू साधारण. ती काय झालं माहिती का महाराज आमचा 5 वर्षाचा देव वहिनीचा पोरगा भाचा. हा. हो ती बोलतोय बोबड आणि ती कला म्हणतोय चा. काय म्हणतोय कला काचा म्हणजे काचा उच्चार चहा चहा करते आता चहा करताय ती. काचा हा.
हा, मग कालच म्हणतोय हा. आणि मग ती म्हणलं ना डायरेक्ट घरात हा. यशवंतरावच्या भोक्यावर कुंकरू करी बघ मी एक म्हणलंय अहो, येतो ना. कळलं का तुम्हाला अहो, ह्याचा भाचा त्याला च्या म्हणतोय च म्हणजे बो तुम्हाला कळलं आठशे वर्षातील लहान मुले नाही नाही तुम्हीच बांधलं होतं तुम्हीच बांधलं होतं बर जाऊ द्या आता जाऊ दे तुम्हीच बांधलंय खलास करून टाकील असली ट्रीटमेंट आहे महाराज काय सांगायचं जाऊ द्या माणूस फार मोठ्या लेवलचा आहे गड्डी बी आहे, झोपट. लहान मुले एखाद्याची अशी चेष्टा नाही करावी लहान मुलांना कळतं का नाही कळत. तेच सांगायचं होतं पण त्यातून थोडी बोकेनी कॉमेडी केली मी हानील बघा तुम्हाला यशवंतराव हानील मी फोटो टाकील. यशवंतराव कॉमेडीचं राव द्या गो बरीच मोठी कॉमेडी केली की ऐका हो विषय काय चाललाय की यांची दारू कशी सोडायची हा. महत्वाचा विषय की दारू सोडायची की नाही यांची ती सोडायचं सोडले ना हा हा करताय खुशाला आमच्या बरं अहो तुमच्या बोक्याने एवढा हसवला. मारीला मारी अरे, मुद्दा होय, घ्या. काय माणूस ते झालं बघा. ए महाराज बरं जाऊ दे. जाऊ दे घेऊ ते एक काम करा यांना मी आत घेऊन जातो मी माझ्या समूहाने त्यांची दारू सोडवतो घेऊ दारू सुटली पाहिजे ना नक्कीच हो हा. एक काम करा त्यांना त्या एखाद्या रूम मध्ये घेऊन चला की हा, जावा आणि ना. तुम्ही चला तिकडे घ्या चांगलं अहो, लांब कुठेही पटायला जावं, पण आम्हाला सेपरेट जागा पाहिजे की हो फार मोठं तिथं मला त्यांच्यावरती संमोहन करायचं आहे महाराज चोपायची बारी आली तरी निभार चोपा नाही, नीट झाला पाहिजे अहो आमच्या वाणीतच जमो आमची जी वाणी असते जी प्रबोधनाची वाणी असते ना त्या वाणीचं सगळं काय असतं अरे वा आणि कर नाही तर फिनी कर पण त्याला नीट कर अहो लगेचच की चला. चला कुठं ते दाखव ते बोका नाही लागायचं ना इथं आणि चला चला चला, दारू. बिमारी जाऊ द्या तुझी दारू सोडायसाठी मी प्रयत्न करतोय चला राव थोडीशी चला हॅलो हां बर बर हां 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 ठेवू का सरपंच एक खबर अशी हा. ते आण्याची दारू सोडायचे माणूस आणलाय ना तो आण्या आणि तो माणूस एका खोलीत आहेत आणि बाकीची सगळी बाहेर बसली ती आणि दुसरी खबर अशी आहे की आण्या आज अजिबात दारू प्याला आज हा नाही ना कुठल्याही परिस्थितीने दारू प्यायलाच पाहिजे नाहीतर आपला सगळा प्लॅन पाण्यात जाणार आणि महत्वाचं म्हणजे पंचायत समितीचं निरीक्षक साहेब येणार आहेत हां निरीक्षक साहेब येणार आहेत आणि त्यांना आण्या हा दारू पिलेल्या अवस्थेत सापडलाच पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे तरच आण्या तडीपार नाही 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 आण्याला अजिबात सोडणार नाही त्यांनी मला 1000 रुपयाला चुना लावलाय आणि शिवाय कायमस्वरूपीचा माझा ब्लड प्रेशर वाढलाय अरे तुझं राहू दे दादा माझी असल्या अवस्था झाली रोज घरी गेलं का नाही की बायको जी नाही ती बोलती मला नुसतं हो नाही का चो नाही आपलं गप मोठ्या कुत्र्यात बसावं लागते काय तुला सांगायचंय अरे इथं एका जागेवर बसून काहीच होणार नाही मग चला काहीतरी नियोजन करू बरं चला चल दादा चल चल चला नको सांगू दारूचं गुणगाण भांडी पुडी पडतील गहाण तुझी गावातली इज्जत आणि शान होऊन जाईल गटारातली घाण म्हणून सांगतो टाक सोडून टाक सोडून टाक सोडून डोळ्यात बघे की माझ्या बायको तिची गुणवान रुपयाची खाण बोली ते नकरा करी ते नकरा शांत बाय, शांत बाबा मंत्र चुकला काय मंत्र चुकला काय असलं मंत्र असतोय शांताबाई शांताबाई चुकला मंत्र जरा गुन्हा झाला माझा बरा लक्ष माझ्या डोळ्यात बघ माझं गुण घेऊ नको बाबा डोळ्यात बघ माझ्या बायको तुझी गुणवान सतत तुझ्यावर ध्यान तरी तू करत होती रामा राहण एक दिस कंटाळून जाईल म्हणून सांगतो ताक सुरू
आता हे तिसरं लिंबू ते तिसरं लिंबू तुला फिरवलं ना जी दारू सुटली म्हणून समजायचं बरं का आई बाबा. नकोस दारूचं गुण गाणं जीवन तुझं होईल माती मोल पिवणे जीवन जाईल फुटणं पोरं बाळ मग रस्त्यावर मागतील भीक रस्त्यावर उतरून म्हणून सांगतो ताक सोडले येते का नाही बाबा आलो 2 मिनिटात मी लगेच आलो उपचार चाललाय रे मध्ये सोडून कसं काय जाऊ शकतो रे? लगेच आलो 2च मिनिटात आलो लगेच आलो इथंच थांबा तुम्ही, लगेच आलो. अय, तुझी दारू सोडायची काय कशाला सुकसुक करते राण्या किती बार दादा साहेब आहे. दादा तुम्ही होय. काय करताय अहो सरपंच त्या दिवशी तुम्ही सरपंच तू पैसे मागितले ना सरपंच त्या दिवशी हा तर त्यांच्याकडे पैसे नव्हते मला म्हणले तेवढं आणायला नाही ते देऊन ये काय आणि त्याला म्हणून नाही म्हणून त्यांनी पिशवी नाही ते होय सरपंच कुठे सरपंच म्हणले कशाला डोळ्या यायला म्हणून ते नाही आलं मला पाठवलंय आम्ही कधी बी लागू दे आम्ही दोघं आहे रात्री लागून दिवसा हा नाही ते देत राहील हा हो काय करू नका आता कसा दारू पित नाही तेच बघ अरे काय माणूस आहे का काय रे तू चक्क दारू घेऊन आलास की काय काय आहे? अरे एवढं मी तुला दारू सोडवण्यासाठी सहमत करतोय आणि तू चक्क दारू घेऊन आला की रे अरे काय फायदा आहे तू माणूस आहे का कोण आहे अरे बाबा माणूसच आहे की का मी तुम्ही राव दारूचं सांगताय सोडायचं पण मी तुम्हाला आहे ना दारू विषयी सांगणार आहे दारू काय मजा असती दारू म्हणजे बाबा सोपं आहे दारू इतकी भारी अरे भारी काय बोलतो रे तू दारू तर तुला काय आता माझ्या समोर कधी हात लावत नाही की दारूला अरे काय लावलंच काय तू हे? बाबा एकदा जर एवढी प्याला का नाही तू एवढी जन्नत अरे दारू ही दारू असते इंग्लिश असो वा देशी चव थोडी वेगळी असते 2 घोट घेतले ना मजाच मजा असते टाक घेऊन साहेब थांबा साहेब तो कधी घर दिसते का त्या घरात दारुडे बसलाय बसलाय कुठला त्या लोकांनी त्याला दाडावलाय तुम्हाला माहितीये का अख्खं गाव त्याच्या दहशती खाली आहे साहेब ठीक आहे फॉर्म ह्याच्या सही करा अहो सरपंच मला अशी कशी काय सही करता येणार प्रत्यक्षात जर तुम्ही पाहत नाही तो माणूस पिलाय का नाही तोपर्यंत मला सही करता येणार नाही त्याच्यावरती अहो साहेब 100% तो प्यालाय आम्ही त्याला पिताना बघितलाय एक काम करूया आपण खात्रीशीर तो माणूस पिलाय का नाही ते पाण्यासाठी आपण स्वतः जाऊन येऊया तिथे नाही मी नाही येऊ शकत मी येऊ शकत नाही दादा साहेब खात्री करतील हा फॉर्म घे आणि साहेबांनी खात्री केली की सही घेतली की फॉर्म माझ्याकडे आणून दे तुम्ही कुठे जायचंय दादा राजकारण असतं ते कोणाच्या डोळ्या यायला नको म्हणजे तुम्ही रामाग आणि आम्हाला त्या दानाला दादा अजिबात तू घाबरू नको तुझ्या पाठीशी मी आहे सरपंच असले बेच कारण नाही जावा तुम्ही चला साहेब जावा कुठे ते हरामखोर त्याला अजिबात सुट्टी देणार नाही मी त्याचा हात पाय तोडशिवाय राहणार नाही माधवच्यात मी लय मारत तारा दिलाय घरी गेला की बायको खूप तू करू दे नाही का दादा तो अजिबात मध्ये यायचा सोड मला तो आहे ना माधव हरामखोरने मला लय तारा दिलाय त्याला अजिबात सुट्टी देणार नाही तुम्हाला वाटतंय की साधा माणूस आहे पण राग झाला ना तर मी कोणाच्या बापाला ऐकत नसतो काय मी त्याला आहे ना एका फोनवर ट्रकवर माणसं बोलवीन पण त्याचा खिवाच करीन त्याला सोडणार नाही अजिबात हात पाय तोडीन त्याचं मी माणूस ते तंटामुक्त अध्यक्ष आहेत वा काय तंटामुक्तीचा अध्यक्ष निवडलाय राव असं बोलून हो आप्पा याव इकडं काय रे काय हो तुमचं हा मी तंटामुक्तीचे अध्यक्ष आहात हो पंचायत समितीचा अधिकारी अरे बाबा साहेब नमस्कार हा ते पंचायत समितीचा अधिकारी आहे तुम्ही तंटामुक्तीचा अध्यक्ष ना हो हो उद्या काय करा उद्या ग्रामपंचायत मध्ये या बर बर सरपंचाला बोलून तर तुमचा राजीनामा घेऊन टाका का हो साहेब काय झालं तंटामुक्तीचा अध्यक्ष ना तुम्ही हो ठीक आहे उद्या या ग्रामपंचायत मध्ये आपण अहो, मी सरळ मार्गी माणूस आहे राव मी अख्या गावात तुम्ही ठेवतोय
बघितलं आत्ताच आम्ही. तुम्ही या ग्रामपंचायत मध्ये आलं ना? नाही नाही, असं ना करू राव. नाही सरपंचापाशी आलं ना? चला सर या तुम्ही. गरीब माणूस आहे रे. आहे की गरीब? आम्ही बघितलं. लय गरीब आहे. या, चला. अहो मी नाकासमोर चालणार माणूस आहे. तू कशाला आली तिकडे सगळी? हो साहेब, लोकांच्या घरात आण्याला कोंडून ठेवलंय, ज्यामुळं गावात त्याने धिंगाणा घालून दारू पिऊन पैसे मागून गाव बेटीच धरलंय. हो दादा, काय बी कसं बोलता राव. तुम्हाला चांगलं माहिती की आण्या कसा आहे आणि का त्यांनी गावाला येड लावलं. तू कारण घेतोय आण्याची बाजू, त्याच्यामुळे मला त्या दिवसापासून बीपी वाढलाय माझा कायमचा. अरे दादा तुझं राहू दे बीपीचं. मला तर काय केलंय, त्या माझी उंदरासारखी अवस्था केली त्यांनी. मांजर जसं उंदराला खिळू खिळू मारतं ना, तसं बायको मला लुळू लुळू मारायला लागली. काय सांगायचं तुला, ती बी माझी काय चूक नसताना का. मी गावचा तंटामुक्ती अध्यक्ष, घरी गेलं की बायको मला हुका चुकरू दे. काय तुला सांगायचंय? साहेब चला ठरल्यापर्यंत कारवाई करू आणि हो मोकळे. चला चला. हो घ्यावं त्यांना बोलू. हो साहेब. आपली खात्री पटली ते. हा साहेब, अक्षरशः आणि सकाळ धरणं एक थेंब सुद्धा दारू प्यायला नाही आणि तुम्ही कारवाई करणार कुणा? मग यशवंतराव तोंडा नका पडू, आणि 100% दारू पिलाय. दादा, आणि जर दारू प्यायला निघला ना तर तुला मी 1000 रुपयाचा बक्षीस देईन. यशवंतराव 100% आणि दारू प्यालाय, नसेल पेला ना तर मी तुम्हाला 2000 रुपये देईन. बघा दादा. त्यात बदल नाही करायची. बघा दादा, वा शपथ, आणि कुणाची शपथ हो? नाताची शपथ वा. ना आता शपथ सांगतोय, आणि 100% दारू प्यालाय. हा चालतंय. आणि जर दारू प्यायला निघला ना तर मी तुला 1000 रुपये देणार. तुम्हाला 1000 रुपये द्यावंच लागतील, कारण आणि दारू प्यालेलाच आहे 100%. हे अरे यशवंतरावचा बाई शब्द असा आहे ना, बंदुकीच्या गोळी ते एकदा गेला ना तर गेला. बघू चला. यशवंतरावचा शब्द म्हणजे ब्रह्माचं वरदान आहे. हा चला. पोपट धीरा आवाज. ए गुल्या, त्या आण्याला घेऊन ये बाहेर. थांब येतोय आण्या, थांब. आला आलं. ओ, घ्या सरपंच, वास घ्या. खरंच दारू ना प्याला. वास घ्या. असं कसं होईल? आकर अरे आकर. खरंच नाही प्याला दारू. काय सरपंच, आणि दारू नाही प्याला? खरंच नाही प्याला. काय चाललंय? बघ दादा तू पण. आहे ना, बरं का तू दारू प्याला? ज्यावेळेस पेत होता त्यावेळेस मला खात्यात गाडत होता. नाही पितोय तरी खात्यात गाडतोय. अरे नाही कर मग. आधी खड्डा पैसे काढ, आधी पैसे. ते तू पैसे लावलेले 2000 रुपये द्या. फोनवर करून म्हणत होता पैसे लावते 2000 देतो. काढ पैसे. पुढे जातोय पळून. आणि नाही त्याला दिसत नाही. आम्ही इकडे जाऊया. आणि अरे तुला 4 पिढी येतील नाही तिची आमची तर. आणि चिटिंग चिटिंग त्या दिवशी मला 100 रुपयाला सोना लावला. हा पण ती 100 रुपयाचं बी जाऊ दी, मला बायकोने अशी वागणूक दिली की मी ती जन्मभर विसरू शकत नाही. तिला मी आज वचन देऊन आलोय की तंटामुक्ती आदेश म्हणून आणायला 6 महिने तडीपार करीन, तवाच घरी येईन. पण तू माझ्यावर अशी वेळ आणली की मलाच बायको तडीपार करील आता. अरे माझ्या कर्मा, अवघड आहे गड्या तुझं. मला वाटलं नव्हतं तू बिगर पिताना सापडशील म्हणून. काय सांगायचं तुला, अक्कल एकात घेतलं ग झालंय. गुंडा देऊन बायको केली आणि अक्कल चुलीत गेली. काय खरं नाही लागा तुझं. थांबा तिथं. काय थांबा तिथं. मी दारूजी नाही पिलो ना, त्याचं पहिलं सर्व श्रेय आहे ना त्या महाराजांना जातं. कारण त्यांनी दारूविषयी असला द्वेष माझ्या मनात जी निर्माण केला ना, मी अक्षरशः दारूचा तिरस्कारच करायला लागलो. त्यांचा एक एक मंत्र माझ्या कानातून हृदयात जात होता आणि हृदयातून माझं काळीच पिळून टाकत होता. ते म्हणाले की तुझी बायको गुणवान तरी तू करतो मारहाण, असतं तिचं तुझ्यावर ध्यान, एक दिन असा येईल की ती जाईल कंटाळून निघून. आणि हे माझ्या मनाला असलं लागलं की माझं मनात अशी कालवा झाली. आपण काय सांगू तुम्हाला, खरंच इतकी कालवा झाली माझ्या मनात. आणि मी तिला रोज दारू पिऊन मारहाण करायचो, रोज शिव्या द्यायचो. आप्पा कधी बी एक शब्द ती मला कधी काय बोलली नाही. आप्पा एक शब्द मला कधी बोलली नाही. तिच्या घरची श्रीमंती लाडात वाढलेली आणि माझ्यामुळं तिला दुसऱ्याच्या दारात जावं लागत होतं, दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करावं लागत होतं.
उपाशी राहावं लागत होतं तरी बी ती मला एका शब्दाने कधी काही बोलली नाही. आणि महाराजांनी आणखी एक मंत्र दिला, पिऊन पिऊन तुझा लिव्हर जाईल फुटून, कितीही आप्त मित्र आले तुला टाकतील पुरून, पोरं बाळ भीक मागतील एक दिवस रस्त्यावर उतरून. आणि हे निष्पाप माझ्या मुलांचा चेहरा आप्पा माझ्या डोळ्यासमोर आला आप्पा. आणि माझं काळीज असं करपून गेलं आणि झटक्यात एकच मनात निश्चय केला की आता दारू नाही प्यायची, नाही प्यायची सरपंच आता दारू. शांत राहा. या बुटवाल्याचा गुन्हा आला तुला? अहो ते उठवाला नाही त्याला महाराज म्हणा, आपल्या आण्याला गुन्हा आलाय त्याचा. खरंच? अरे पण ती महाराज कुठे आहेत पण? अरे महाराज, आणि महाराज आतमध्ये आहेत का? आतमध्ये आहेत का? जाऊन बघ. पोपट ना आणि कुठे भविष्यवाला हे तिकडे आहे. राणे तुझी दारू सोडवा आले होते, हेच देऊन दांगाट झालेला का? बरं असू द्या, त्याला घ्या आपल्या तिकडे. वचन घ्या. काय म्हणताय यशवंतराव? वचन घ्या मग. कन्नड बोलताय काय? कन्नड बोलतोय अरे उचलून घ्या म्हणताय ती. या बरोबर एवढा मोठा माणूस मी आता कसा उचलला? घेत्या उठाला कसा तरी. चला. आई, लय मोठं हत्यार आहे ती अवतार, अजिबात खांद्यावर जायचं नाही. त्याला घ्या कसा का होईना पण घ्या आपल्या घराकडे. चला. आई बोलतो तडी देऊ का सोडून? त्याची महाराज सुधी आलाय का? बघला का? अरे बघा बरं, बघा बघा ते म्हणते बघ बेल लागेल सांगतो यांनी उद्योग काय महाराज आलाय का? बघ बघ लवकर बाहेर महाराजांना उठलंय का? कुठलं पुढे उतरलेली दिसती. गुरुजी गुरुजी मला तुम्ही दारूचं महात्म्य सांगितलं, मी दारूच्या प्रेमामध्ये बुडून गेलो. तुम्ही काय सांगलो गुरुजी? गुरुजी काय म्हणले? यशवंतराव गुरुजी दारू ही दारू असते, देशी असो इंग्लिश असो, चव थोडी वेगळी असते, पण थोडीशी पोटात गेली मजाच मजा असते. गुरुजी तुम्ही मला खरंच लय धोका गुरुजी. तुम्ही काय सांगितलं माहिती का? डोंगर एवढं असेल दुःख, डोंगर एवढं असेल दुःख, दारूची एकच संबंध विरोधाचा. सुख जवळ एवढं घासात पडलं, दाई दिशात दुर्गा. गुरुजी वा, गुरुजी वा. यशवंतराव पत्ते घ्यायला लागला आणीच्या. गुरुजी तुम्ही पुढं काय सांगितलं माहिती का? ऐका गुरुजी दुःख करत नाही नको रडू. चल. तर बुचकून फिनिश करतो दुःख. चांगलं एकच बघितलं, दारू दारूचं दुःख जाणार जाणार. काय कुठं केलाय? आणि काय सांगू गुरुजी? गुरुजी आय लव्ह यू गुरुजी. तुम्ही काय सांगितलं माहितीये का मला? माझ्या डोक्यात पीठ बसले. मी पितो त्यात कसलं आलं कमी, पण मी पितो त्यात कसलं आलं कमीपणा. लय मोठेपणा. देशाच्या अर्थनीतीचा मीच खरकताना. सकाळ संध्याकाळ निदान 8 तरी हाणा. सकाळ संध्याकाळ निदान 8 तरी हाणा.
रात्री चड्डीत काय केलं कुठानं तो घुसेल म्हणा पट्ट्याचं तोंड तुटलं माझ्या काही सागरा कुठला केला ढवळ्या शेजारी बांधला पावळे आणि वाण नाही पण दूध लागलाच. आणखी तुम्ही मला ज्ञान दिलं लय महत्वाचं ज्ञान दिलं गुरुजी. किती ज्ञान दिलंय तू ह्याला पाय कुठे पाय कुठे लय चांगलं काम केलंय त्यांनी. खरंच दारू मागते मी एवढं जबरदस्त सांगितलंय. अजून ते एक श्लोक सांगा तुम्ही. ओ माझ्या डोक्यात काय सांगितलं ते एवढं बिललं ना तुम्ही मला काय समजलं. हिच्या एका गोष्टात मुख गात सुरात लंगड नाचतात तालात. हिच्या एका गोष्टात मुख गात सुरात लंगड नाचतात तालात. आगी वाजली जाते पोटात मंत्राचा वाघ होतो एका झटक्यात. पण एकच राहत नाही लक्षात. बसलो होतो दारात कधी गेलो गटारात. अरे पप्प्या हे काय रे दारू सोडाय म्हणून आणलं ह्याची दारू सुटली कधी नाही पिणार प्यायला लागले. म्हणजे ते असं झालंय की ढवळ्या शेजारी बांधला पावळ्या वाण नाही पण पुन्हा